हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साठवणीची चटपटीत मसाला कैरीची रेसिपी पाहणार आहोत। खूप मजेदारशी रेसिपी आहे आणि आता कैऱ्यांचा सीझनही सुरू झालेला आहे, तर तुम्ही जेवल्यानंतर मुखवास म्हणून हा प्रकार वापरू शकता। करायला पण खूपच सोपी आहे। तर चला मग आपण याची रेसिपी पाहूयात। इथे मी अर्धा किलो कैऱ्या वापरणार आहे। तर कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आधी। तुम्ही हा मुखवास बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची कैरी वापरू शकता। कैरी स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ती अशा रुमालाने कोरडी करून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित पुसून घ्यायची आहे। आपण हा प्रकार साठवणीचा करतोय, वर्षभर तरी टिकला पाहिजे, त्यामुळे जराही ओलावा नसला पाहिजे। त्यामुळे व्यवस्थित ड्राय होईपर्यंत पुसून घ्या। आता आपण कैरीची पहिल्यांदा साल काढून घेऊयात। यामध्ये कैरीची जर साल नसेल ना तर खायला पण चांगले वाटते, त्यामुळे सुरीने किंवा अशा पिलरच्या साहाय्याने तुम्ही पहिल्यांदा कैरीची साल काढून घ्या। साल काढून झाली की आता आपण याच्या फोडी कट करून घेऊयात। तर फोडी कशा प्रकारे करायच्या आहेत, अशा प्रकारे लांब लांब ठेवायच्या आहेत। जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या। लांब आणि मध्यम आकाराची झाली पाहिजे, कारण वाळल्यानंतर आणखीन याचा साईज कमी होतो। कोळीचा भाग जाड असल्यामुळे आपल्याला तो भाग सोडून बाकीची कैरी वापरायची आहे। शक्य तेवढे काप करता येतील तेवढे करून घ्यायचे आहेत। आता एका पसरट भांड्यामध्ये कैरीचे काप काढून घेऊयात। खूप छान चटपटी चटकदार बनतो हा पदार्थ। याला चटकदार बनवण्यासाठी यामध्ये काही मसाले वापरूयात। तर इथे मी छोटा 1.25 चमचा हळद पावडर घातलेली आहे। त्याचबरोबर 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1.25 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर। भाजलेल्या जिऱ्याचा स्वाद छान येतो, त्यामुळे भाजूनच टाका। त्याचबरोबर 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे। त्याचबरोबर मी इथे घालते अर्धा चमचा काळं मीठ आणि चवीनुसार साधं मीठ। आता यामध्ये आपण पिठी साखरही घालणार आहोत। तर इथे माझी कैरी खूप आंबट आहे, त्यामुळे मी साधारण 3 ते 4 चमचे पिठी साखर घालीन। तुमची कैरी जर आधीच गोड असेल तर पिठी साखरेचं प्रमाण कमी ठेवा, आंबट असल्यानंतर जास्त घ्यायची आहे। आंबट, गोड, तिखट, मसालेदार अशा या चवीची ही कैरी आहे। आणि यामध्ये जे काही मसाले वापरलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता। आता हा मसाला व्यवस्थित हाताने कैऱ्यांना लावून घेऊयात। मसाला व्यवस्थित कोट झाला पाहिजे। ही कैरी बघूनच तोंडाला पाणी सुटले असेल, पण अजून कैरी आपली तयार झालेली नाही आहे। या कैरीला आपल्याला ऊन द्यायचे आहे, त्यामुळे एक ताट घेऊया। ताटामध्ये अशा प्रकारे आपण लांब लांब कैरीचे काप ठेवणार आहोत। लांब लांब ठेवल्यामुळे या लगेचच वाळतात। जर तुम्ही जवळजवळ ठेवले तर याला पाणी सुटते आणि यामध्ये ओलसरपणा राहतो। त्यामुळे एकाच ताटात न ठेवता इथे 2-3 ताटे मी तयार केलेली आहेत। आता आपल्याला याला 2 ते 3 दिवस कडक ऊन द्यायचं आहे। 2 ते 3 दिवसानंतर इथे बघा या कैऱ्यांचे काप सुकलेले आहेत। यामध्ये अजिबात ओलावा वगैरे नाहीये। 2 ते 3 दिवसामध्ये हे काप बनतात। खूप छान चटपटीत चटकदार मसालेदार त्याचप्रमाणे आंबट गोड तिखट चवीची आपली ही मसाला कैरी तयार झालेली आहे। काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता। बरणी पहिल्यांदा स्वच्छ धुवून ती उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे आणि मगच यामध्ये हा पदार्थ साठवायचा आहे। कैरीचे अनेक प्रकार आहेत, त्यामधलाच हा एक प्रकार खूप छान बनतो, त्यामुळे नक्की करून पहा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा। भेटूयात आपण नवीन रेसिपी सोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।